नमस्कार, येवला ग्रामीण न्यूजतर्फे आपले स्वागत। ब्रेकिंग बातमी आहे। नगरसूल तालुका येवला येथील नर्मदा माता मंदिर व महादेव मंदिरात चोरट्यांचा डल्ला, सोन्या चांदीच्या दागिन्यांसह किमती वस्तू चोरीस। रविवारी रात्री येथील नर्मदा माता मंदिरात कडी कोंडा तोडून चोरट्यांनी नर्मदा मातेचा चांदीचा मुकुट, नथनी, पितळी घंटा, समई, त्रिशूळ आदी किमती वस्तू व मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे 15 ते 20 हजारांची रोकड असा मुद्देमाल चोरून नेला आहे। तसेच येथील महादेव मंदिरात 11 किलो वजनाचा पितळी घंटा देखील अज्ञात चोरट्यांनी चोरी केला आहे। बुरट्या चोरांनी आता मंदिरे लक्ष्य केल्याने नर्मदा माता भक्त परिवार व नगरसूल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे। येवला ग्रामीण न्यूजसाठी सुदाम गाडेकर, येवला। ही नर्मदा मैयाची पहिली चोरी, फार मोठं नुकसान गावकऱ्यांनी सहकार्य करून या ठिकाणी उभारलेल्या देणगीतून हा चांदीचा टोप किती 11 तोळ्याचा होता। चांदीचा टोप 11 तोळ्याचा, त्याच्यानंतर कमीत कमी 15 ते 20 हजार रुपये दानपेटीत असतील आणि पितळी घंटा, तो घंटा मला वाटतं 5 किलोचा होता, 7 किलोचा, आणि नथनी होती सव्वा तोळीची, नाही अर्धा ग्रॅमची नथनी होती। तर असा ऐवज या ठिकाणावरून जाणं म्हणजे थोडंसं आमच्या भक्त मंडळीला धक्का बसलेला आहे। आणि एवढा परत आता साज जमवायचा, पुन्हा लोकांकडून सहकार्य घ्यायचं, तर यासाठी पोलीस खात्याने थोडंसं कार्य ठेवू, इथं कोणीतरी कर्मचारी ठेवायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। सकाळी 7 वाजता आरतीसाठी आलेली मंडळी, तर आल्यानंतर त्यांनी बघितलं की नर्मदा मातेच्या मंदिराचा कोंडा कापून आणि त्या ठिकाणी मध्ये गेल्यानंतर मधली घंटा आणि तो मुकुट, परत नथनी असा ऐवज, समई आणि जवळजवळ पेटीसुद्धा फोडलेली होती। 15-20 हजार रुपये ज्या पेटीमध्ये असतील, तर अशा प्रकारचा ऐवज या ठिकाणून चोरांनी रात्री 12-1च्या दरम्यान चोरी झालेली असावी असा अंदाज वाटतो। महाराज, खरं तर नगरसूल आणि परिसरात गेल्या 3 ते 4 वर्षापासून चोऱ्यांचे सत्र सुरू आहे। याच्या अगोदर मळ्यातळ्यात शेती साहित्य असेल, मोटारसायकली असतील किंवा पाळीव जनावरं असतील, यांची चोरी होत होती। परंतु आता चोरट्यांनी मंदिरांकडे लक्ष वळवलं आहे। आज नर्मदा माता मंदिर आणि महादेव मंदिरामध्ये चोरी झालेली आहे। तर यावर पोलीस प्रशासनाने काय बंदोबस्त करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आणि या ठिकाणी आउटपोस्ट आहे, परंतु या आउटपोस्टामध्ये कर्मचारी कोणीच नाही, त्याच्यामुळं चोरांना मोकळीक सापडते आणि त्याच्यामुळं हा प्रकार घडला जातो। सुद्धा पुराणा काही आहे का नाही जाण लागली, गरीबाचा देवाचा घंटा चोरून न्याला, लाज वाटायला पाहिजे। नर्मदा मैयाचा न्याला आणि आणखीन याचा शिवबाबाचा न्याला, त्यांना चांगलं देवानं आंधळ केलं पाहिजे, पुरटी पडलं नाही पाहिजे त्यांना। परमेश्वरानं चांगलं अद्दल घडवली पाहिजे त्यांना। शंभो देवा तुझे।